नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, ह्यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आज आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये निफ्टीमध्ये वरच्या बाजूला 23,625 ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती. खालच्या बाजूला 23,550 ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती. आपण बघू शकता की आज गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. मागच्या 2 दिवसात सुद्धा आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळत होतं आणि त्यानंतर सेलिंग येत होतं. आज मात्र काय झालं, आज गॅप अप ओपनिंग झालं आणि ओपनिंग नंतर सेलिंग आलं देखील. मात्र पहिल्या 15 मिनिटाचा जो लो होता तो नंतर काही बराच वेळ आपल्याला अर्धा पाऊण तास तरी काही ब्रेक झाला नाही. तसंच पहिल्या 15 मिनिटाचा जो हाय होता हा सुद्धा नंतर ब्रेक झाला नाही. तुम्ही बघू शकता की एकदम साइडवेज अशी मूव्हमेंट इथे बघायला मिळाली आणि ह्याचं कारण असं होतं की आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी क्वार्टरली जी मॉनिटरी पॉलिसीची मीटिंग असते, एमपीसीची जी मीटिंग असते, तर त्याचा जो आउटकम असतं म्हणजे त्यातनं जे काही निष्कर्ष निघालेले असतात ते आज जाहीर करणार होतं सकाळच्या वेळेला आरबीआयचे गव्हर्नर. तर त्यामुळे आपल्याला हे मार्केटमध्ये असं एक आपण असं म्हणू शकतो की साइडवेज किंवा एकदम कमी व्हॉलॅटिलिटीची मूव्हमेंट बघायला मिळाली. त्यानंतर अचानक आपण जर बघितलं तर 10:30च्या जी कॅन्डल बनली एकदम सेलिंग आलं. बरोबर, एकदम सेलिंग आलं खरं, पण हा जो काही लो बनला तो सुद्धा नंतर ब्रेक झाला नाही. तुम्ही इथे बघू शकता की इथे इनसाइड कॅन्डल बनली आणि हा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला अतिशय चांगली तेजी वरच्या बाजूनं बघायला मिळाली. इथे सुद्धा काय झालं, परत एकदा ह्या हायच्या आसपास आल्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. मात्र हे जे सेलिंग झालं हे आपल्याला स्टेप बाय स्टेप आणि खूप मोठं सेलिंग झालं आणि ह्यामध्ये काय झालं, खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल तर ब्रेक झालीच, त्याच सोबत पहिलं टार्गेट आणि दुसरं टार्गेट सुद्धा आपल्याला अचीव झालं. एकदा दुसरं टार्गेट अचीव झाल्यानंतर पुन्हा एकदा रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली. असं करून आपण ही जी खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती त्याच्या वर क्लोजिंग देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. तर आता आपल्याला काय दिसतंय की आज पहिलं साइडवेज मूव्हमेंट झालं, पहिलं सेलिंग झालं, मग साइडवेज मूव्हमेंट झाली, त्यानंतर एक सेलिंग आलं, तेजी झाली आणि मग स्टेप बाय स्टेप पुन्हा सेलिंग आलं आणि शेवटी आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला. तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मूव्हमेंट आली. आता आपण बघणार आहोत की पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा निफ्टीचा हा जो चार्ट आहे हा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये याचं विश्लेषण करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी वीकली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन केलेला आहे. आपण इथे बघू शकता की मागच्या आठवड्यासारखंच मागच्या आठवड्यात आपल्याला इनगल्फिंग कॅन्डल बनलेली होती आणि तुम्ही मागच्या आठवड्याचं विश्लेषण जर बघितलं असेल तर त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की इनगल्फिंग कॅन्डल बनलेली आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालं पाहिजे, हा जो हाय आहे ह्या हायच्या वर आपल्याला टिकलं पाहिजे आणि त्यानंतर नेक्स्ट कॅन्डल जेव्हा त्याला ब्रेक करेल त्यावेळेला एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात काय ठेवली पाहिजे की मागचे काही आठवडे आपण जर इथे बघितलं, मी थोडंसं आणखीन झूम आउट करतो म्हणजे व्यवस्थित दिसू शकेल, तर इथे सप्टेंबर अखेरीला जो हाय बनला होता त्यानंतर कंटिन्युअस आपल्याला इथे बघू शकतो की एक सेलिंग आलं होतं, त्यानंतर एक बाउन्स झालं, परत सेलिंग आलं, परत बाउन्स झाला, परत सेलिंग आलं आणि आता परत बाउन्स येतोय. आता ह्या सर्व जे आपल्याला सेलिंग होतंय, बाउन्स होतंय, ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात काय ठेवायची आहे की जो हाय आहे हा हाय
आपल्याला कधीही ब्रेक होत नाहीये. लोच्या बाबतीत आपण काय म्हणू शकतो, इथे हा लो बनला, नंतर इथेच लो बनला, मात्र तो नंतर ब्रेक झाला. म्हणजे लो ब्रेक होत आहेत, लोअर लो बनतायत, पण आपल्याला एकदाही हायर हाय बनलेला दिसत नाहीये. लोअर हाय बनतानाच आपल्याला चित्र दिसतंय. त्यामुळे आपल्याला एक सिंपल प्राइस ऍक्शन काय सांगता येऊ शकते, की जोपर्यंत ह्या लेवलच्या वर आपल्याला क्लोजिंग येत नाही, तोपर्यंत आपण असं नाही म्हणू शकत की आत्ता चालू असलेला हा जो डाऊन ट्रेंड आहे हा संपला आणि आता तेजी होऊ शकते. तर त्याच्यासाठी आपल्याला सिंपल प्राइस ऍक्शन मध्ये काय दाखवायला पाहिजे, काय दिसायला पाहिजे, ही जी लेवल आहे ह्याच्यावर क्लोजिंग आलं पाहिजे आणि जो हाय बनेल हा नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला पाहिजे, तरच आपल्याला काय होऊ शकतं, मग पुढे जात असताना आणखीन तेजी होताना दिसू शकते. ही झालं सिंपल प्राइस ऍक्शन. आणि आता आपण दुसऱ्या पण अनेक गोष्टी बघणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, की ही जी डाऊन ट्रेंड होता झालेला, हा कुठनं स्टार्ट झालेला, तर हा हाय बनला आणि त्यानंतर एक डाऊन ट्रेंड स्टार्ट झाला आणि आता एक रिकव्हरी येते. म्हणजे माझ्याकडे काय झालं, हा हाय मिळालाय मला पूर्वीच्या ट्रेंडचा आणि हा लो मिळालेला आहे, बरोबर. आता ह्या हाय आणि लो मध्ये जर मी फिब रिट्रेसमेंट लेवल लावली, तर मला बऱ्याच लेवल्स इथे समजून येऊ शकतील. मी काय करतो, इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावण्याचा प्रयत्न करतो, इथे लावली. आता जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं क्लॅरिटी येईल. आता इथे मी थोडंसं झूम केलंय, ते ह्याच्यासाठी केलंय की तुम्हाला लेवल्स व्यवस्थित दिसल्या पाहिजेत. आता मागच्या आठवड्यात सुद्धा आपल्याला हा लो बनल्यानंतर जेव्हा तेजी आली होती, तेव्हा ही जी 50% ची लेवल होती त्याच्या खालीच क्लोजिंग बघायला मिळालं होतं. या आठवड्यात असं झालंय की 50% च्या वर क्लोजिंग मिळालंय. 50% कुठे आहे, 23,507 च्या आसपास आहे. 23,506 किंवा 23,507 च्या आसपास आहे आणि आपल्याला क्लोजिंग कुठे आलंय, 23,560 च्या आसपास. तर त्यामुळे नक्कीच वरच्या बाजूला क्लोजिंग आलंय. आता येणाऱ्या काळात काय व्हायला पाहिजे, हा जो हाय बनलेला आहे या आठवड्यात, तो येणाऱ्या काळात जर ब्रेक झाला, तर मग आपल्या दृष्टीनं काय झालं, 50% च्या वर क्लोजिंग पण आलं आणि ज्या कॅन्डलनं 50% ला क्रॉस करून वरच्या दिशेनं क्लोजिंग दिलं, त्याचा हाय सुद्धा ब्रेक झाला. मग त्यानंतर एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की जोपर्यंत 50% च्या वर किंमत आहे, म्हणजे 23,507 रुपये च्या आसपास 50% ची लेवल आहे, त्याच्या जर खाली जायला लागलं, तर मात्र आपल्याला काय होईल, खाली जात असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी सपोर्टची लेवल आहे, ही आहे 38.2% ची लेवल, 23,336 ची. तिथनंही खाली जायला लागलं, तर मग आपल्याला ही आणखीन शेवटची एक सपोर्टची लेवल आहे, ते 23.6% ची, म्हणजे 23,126 ची. तर अशा प्रकारे आपल्याला लेवल मिळू शकतात. इथून वर जायचं असेल, तर वर जात असताना ही रेझिस्टन्स लेवल होऊ शकते 61.8% ची, ती म्हणजे 23,675 च्या आसपासची. त्याच्याही वर टिकायला लागलं, तर मग ही लेवल आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करते 78.6% ची, ज्याला आपण बघू शकतो की 23,918 अशी ती किंमत आहे. तर त्यामुळे वर जाणार असेल किंवा खाली येणार असेल, दोन्हीसाठीचं आपण लेवल्स समजून घेतलेले आहेत. सध्याची स्थिती काय आहे हे समजून घेतलंय. आता आपण काय करू शकतो, हे झालं एका प्रकारे केलेलं विश्लेषण. आता आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट काय, की मेजर जे सेलिंग स्टार्ट झालंय ते ह्या हाय बनल्यानंतर झालं. कारण ह्याच्यानंतर बघितलं तर काय झालंय, इथे एक दोन कॅन्डलच बनल्या आहेत, इथे परत दोनच कॅन्डल बनल्या आहेत आणि दोन दोन कॅन्डलची आपल्याला तेजी दिसते. इथे मात्र जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल 4 पैकी 3 कॅन्डल हाय बनला होता आणि 4 पैकी 2 कॅन्डल हाय बनला होता आणि आपल्याला एकूण ही तेजी जी आहे ही 4 कॅन्डल मध्ये बघायला मिळाली होती. तर त्यामुळे आपल्याला मेजर जर पाहिजे असेल स्विंग हाय, तर तो हा बनलेला इथे दिसून येतोय. आता ह्याच्या तुलनेत बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ही जे आपल्याला आजचा हाय बनला, तो साधारणपणे 23,822 च्या आसपास का बनला. 23,822 च्या आसपास बनला, याचं कारण असं आहे की आपल्याला ह्याच्या आसपास 50% ची लेवल आहे. 23,822 च्या आसपास 50% ची लेवल आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की आजचा जो हाय बनलाय, हा बनलाय 23,807 च्या आसपास. थोडासा खाली राहिला, तर त्यामुळे 50% लेवल पर्यंत गेला असं आपण म्हणू शकतो. आता दोन शक्यता आहेत. एक म्हणजे काय होईल, पुढच्या आठवड्यात इथनं ब्रेकआउट येईल आणि वरच्या दिशेनं मूव्हमेंट होईल,
किंवा पुढच्या आठवड्यात हा एक ब्रेकआउटचा प्रयत्न फेल गेलाय, खाली आली आहे किंमत, पुढच्या आठवड्यात कदाचित मग तोच ट्रेंड कंटिन्यू करून किंमत खाली पण जाऊ शकते. त्यामुळे ओपनिंग नंतर कशा प्रकारे मूव्हमेंट होतीये सोमवारी निफ्टीमध्ये हे बघणं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. जर गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तर मात्र आपल्याला 50% ची लेवल जर ब्रेक झाली तर एक चांगल्या प्रकारे मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं आपण वेगवेगळ्या प्रकारे कसं विश्लेषण करू शकतो. आणखीन थोडंसं जर वर जायचं ठरवलं आपण तर जिथून ही मंदी स्टार्ट झाली तिथे जर लावायचं ठरवलं आपल्याला तर मग आपल्याला लक्षात येईल की सध्या आपल्याला मागचे 2 दिवस जी अडचण येते ती अडचण कशामुळे येते. ती अडचण येते आपल्याला ह्या लेवलमुळे 23.6% ची लेवल 23,610. 23,610 च्या वर जोपर्यंत एखादी कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत इथनं ही रेझिस्टन्सची जी लेवल आहे ती रेझिस्टन्स देत राहणार आहे. त्याच्या वर क्लोज झालं, त्याचा हाय तुटला, नेक्स्ट डेला आपल्याला तो हाय सुद्धा ब्रेकआउट झाला, मग आपण काय म्हणू शकतो, ही जी लेवल आपण काढलेली होती ती आता सपोर्ट म्हणून काम करेल. तर ह्या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. वर जात असताना आपल्याला 38.2% चं टार्गेट असेल जे आहे 24,120. त्यानंतर 50% चं टार्गेट असेल 24,532. या प्रकारे आपल्याला वरची टार्गेट काढता येऊ शकतात. जर काही कारणामुळे इथे आपल्याला 50% च्या आसपास इथे 23 पॉईंट ह्याला वर जर टिकलं नाही तर काय होऊ शकतं, एक रिव्हर्सल येऊ शकतं आणि मग अशा वेळेला पुन्हा एकदा किंमत खाली येऊन इथे 22,786 च्या आसपास किंमत पुन्हा घसरताना आपल्याला दिसू शकते. तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर हे झालं निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण काय करूया, निफ्टीला डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र त्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे इथे आपल्याला एक ट्रेंड लाईन सुद्धा काढता येण्यासारखी आहे. मी इथे हाय मार्क करतो आणि इथे एक हाय मार्क करतो. तर इथे तुम्हाला एक ट्रेंड लाईन आलेली निफ्टीमध्ये दिसून येते. ज्या वेळेला निफ्टी ह्या ट्रेंड लाईनच्या वर ब्रेकआउट देईल, आता हा ब्रेकआउट दिल्यानंतर कुठपर्यंत देऊ शकतो, तर हा ब्रेकआउट दिल्यानंतर साधारणपणे ह्या लेवल पर्यंत आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतो. त्यानंतर वरची लेवल आहे ती म्हणजे ही लेवल आहे. आपण रेझिस्टन्स लेवल जर काढून ठेवल्या तर ह्या पद्धतीने आपल्याला 2 रेझिस्टन्स लेवल इमिजिएटली दिसत आहेत. काय होऊ शकतं, जर इथून ब्रेकआउट येणार असेल तर आपण साधारण ह्या लेवल पाशी किंवा ह्याच्या सेंटर लाईन पाशी किंवा ह्या लेवल पाशी जाऊ शकतो. आणि समजा इथे जाऊन जर खाली आलं तर इथनच खाली येईल, बरोबर. आणखीन थोडंसं वर जाऊन जर खाली आलं तर मग आणखीन थोडं आपल्याला त्याच्यामध्ये कन्फर्मेशन मिळू शकेल आणि वर जाऊन जर खाली आलं तरी सुद्धा आपल्याला इथे हे सर्व अपेक्षित आहे. याचं कारण असं आहे की ह्या ज्या 2 लेवल आहेत ह्या रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहेत. तर त्यामुळे इथून जर तेजी यायला लागली तर आपल्याला ह्या लेवल्स रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्यापूर्वी आपल्याला कुठलाही स्विंग हाय मागच्या काही दिवसामध्ये ब्रेक झालेला दिसत नाही. त्यामुळे हा स्विंग हाय जर ब्रेक झाला तर ह्याच्यावर जर टिकायला लागलं तर मग हा पॅटर्न संपून जाईल आणि मग तेजी स्टार्ट होताना आपल्याला दिसू शकते. तर हे झालं निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण त्याला डेली टाइम फ्रेम मध्ये घेऊन येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये मी घेऊन आले. आता आपल्याला काय करायचं आहे, डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा हा चार्ट थोडासा झूम करतो आणि दाखवतो म्हणजे आपल्याला अनालिसिस समजणं सोपं जाईल. डेली टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय, अगदी एक सिंपल फरक दिसू शकतो तुम्हाला. तो फरक जर तुम्ही बघायचं ठरवलं, ह्या 3 कॅन्डलवर जर लक्ष द्यायचं ठरवलं, ज्या रेड बनल्यात, तर त्याच्यामध्ये काही काही बारीक बारीक आपल्याला रीडिंग बिटवीन द लाईन असं ज्याला म्हटलं जातं, तर तशा पद्धतीनं आपल्याला करता येऊ शकतं. पहिली जी कॅन्डल आहे त्याच्यात बघा वरच्या बाजूला हेड पण जास्त नाही आणि टेल पण जास्त नाही आहे. म्हणजे पहिली कॅन्डल जिथे ओपन झालं त्याच्यात थोडंसंच वर जाऊन हाय लावला आणि जिथे क्लोज झालं त्याच्यात थोडंसं खाली जाऊन लो लावला. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय झालं बघा, काल काय झालं, काल आपल्याला वरच्या बाजूला जास्त काही नाही पण खालच्या बाजूला बऱ्यापैकी छोटीशी का होईना रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली. इथे अगदीच छोटी रिकव्हरी आहे पण काल जास्त रिकव्हरी बघायला मिळाली. आज त्याच्यापेक्षा जास्त रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली.
तर मागचे 2-3 दिवस आपल्याला काय बघायला मिळतंय, हळूहळू रिकव्हरी जी येते, म्हणजे सेलिंग तर होतंय, पण त्यानंतर रिकव्हरी जी येते ती आज आपल्याला सर्वात जास्त बघायला मिळाली. कदाचित उद्या काय होईल, सोमवारी काय होईल, सोमवारी गॅप अप ओपन होऊन एक ग्रीन कॅन्डल सुद्धा बनलेली आपल्याला दिसू शकते. त्याच्यासाठीचं सिंपल लॉजिक मी तुम्हाला इथे सांगितलंय. हळूहळू बायर काय करतायत, ह्या पहिल्या दिवशी बायरला फार काही प्रयत्न करता आला नाही, दुसऱ्या दिवशी थोडाफार केला, आज बऱ्यापैकी प्रयत्न केला असं आपण म्हणू शकतो. तर त्यामुळे इथूनच कदाचित एक तेजी सुद्धा होताना आपल्याला दिसू शकते. अर्थात त्याच्यासाठी वाट बघणं आवश्यक आहे, की ह्या ज्या 3 कॅन्डल तयार झाल्यात, ह्यांनी कधीही मागच्या कॅन्डलचा हाय ब्रेक केलेला नाही. त्यामुळे आता सोमवारी जी कॅन्डल तयार होईल, ती जोपर्यंत ह्याच्या वर जाऊन टिकत नाही, तोपर्यंत आपल्याला वरच्या दिशेचा विचार करता येणार नाही. जर समजा खाली येत असेल, तर मग हा लो ब्रेक होण्याची शक्यता आहे. कारण मागचे 3 दिवस नेक्स्ट कॅन्डलनं मागचा लो ब्रेक केलेला आपल्याला दिसतोय. तर त्यामुळे खाली यायला लागलं तर त्या पद्धतीनं आपल्याला लक्ष ठेवणं आवश्यक आहे. आता हे झालं मी प्राइस ॲक्शन नुसार केलेलं विश्लेषण. आता आपण काय करूया, इथेच फिब रिट्रेसमेंट लेवल लावूया. फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्यावर तुमच्या लक्षात येईल, की इथे आपल्याला डेली टाइम फ्रेममध्ये काय दिसतंय, ही जी लेवल आहे 61.8% ची, म्हणजे 23,417 च्या आसपासची, तर ही सपोर्ट म्हणून काम करते. इथे काय होईल, खरोखर इथनं मंदी व्हायची असेल आणि थोडंसं ट्रॅप करून होणार असेल, तर आणखीन एक इथे बाउन्स आपल्याला बघायला मिळेल. आणि हा बाउन्स काय ह्या हाईट पर्यंत जाणार नाही, त्याच्या थोडंसं अलीकडे असतानाच पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळेल. म्हणजे काय होईल बघा, एक तेजी झाली, त्यानंतर थोडं सेलिंग झालं, परत तेजीचा प्रयत्न झाला आणि परत किंमत खाली येताना आपल्याला दिसली. पहिला टॉप आहे, वर बनला, दुसरा टॉप थोडा खाली बनला, नेकलाईन तुटली, सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला चित्र सुद्धा बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. तर हे झालं निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण काय करूया, आता आपण जाऊया बँक निफ्टीच्या चार्टकडे. आता मी इथे हे जे काही सगळं ड्रॉइंग केलेलं आहे हे सगळं काढून टाकतोय आणि 15 मिनिटाचा टाइम फ्रेम घेऊन मी बँक निफ्टीचा चार्ट आता ओपन करतोय. आणि आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे, की आज बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. तुम्ही बघू शकता, की आज आपल्याला इथे सुद्धा व्होलाटाईल मूव्हमेंट झाली आणि ह्याचं कारण काय आहे, आजचा जो इव्हेंट होता तो निफ्टीपेक्षा बँक निफ्टीचा जास्त होता. तर त्यामुळे पहिल्या 15 मिनिटातच तुमच्या लक्षात येईल, गॅप अप ओपन झाल्यावर एक छोटीशी आपल्याला बॉडी बनलेली दिसते, खूप मोठं हेड आणि खूप मोठी टेल खालच्या बाजूनं बनलेली दिसते. व्होलाटाईल मूव्हमेंट झाली. त्यानंतर सुद्धा जर तुम्ही बघितलं तर इनसाइड कॅन्डल बनली, परत तिसरी इनसाइड कॅन्डल बनली आणि ह्याचा लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक मोठं मोमेंटम खालच्या दिशेनं बघायला मिळालं. 50,150 ला आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल हे केलं होतं, ठरवलं होतं. बरोबर तिथेच सपोर्ट घेऊन बाउन्स आला आणि 50,425 ला आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणजे रेझिस्टन्स ठरवलं होतं. बरोबर तिथपर्यंत तो बाउन्स आला. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की आपल्या प्रत्येक लेवलला मार्केट योग्य पद्धतीनं रिस्पेक्ट करतंय. त्यानंतर मात्र जे सेलिंग आलं ते मात्र निफ्टीप्रमाणेच आलं आणि इथे आपल्याला लक्षात येईल, की स्टेप बाय स्टेप खूप सेलिंग झालं. शेवटी आपल्याला इकडे एक रिव्हर्सल आलेलं बघायला मिळालं. हे झालं बँक निफ्टीमध्ये आजच्या दिवसभरामध्ये काय झालं. आता आपण काय करूया, या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि येणाऱ्या आठवड्यात काय होऊ शकतं ह्याचं विश्लेषण करण्यासाठी हा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेममध्ये ओपन करूया. मी थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून घेतोय, म्हणजे आपल्याला चार्ट व्यवस्थित दिसू शकतील. आता इथे जर बघितलं तर इथे तुम्हाला आठवत असेल, मागच्या आठवड्यात सुद्धा मी सांगितलं होतं, की इथे काय झालंय, एक हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे. तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर एक हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे आणि ह्याची जी नेकलाईन असते ती ऑलरेडी ब्रेक झालेली आहे. बरोबर, आता काय होतंय, ब्रेक झाली आणि त्यानंतर पुन्हा किंमत वर यायचा प्रयत्न करते. कदाचित हा जर हाय ब्रेक झाला तर मग आणखीन तेजी होऊ शकते आणि इथे जी आपल्याला हेड अँड शोल्डर पोझिशन किंवा पॅटर्न तयार झालेला दिसतोय, ह्या पॅटर्नचा ब्रेकआउट फेल गेला असं आपण म्हणू शकतो. मात्र तसं झालं नाही आणि किंमत इथूनच खाली यायला लागली, तर मात्र काय होऊ शकतं, खाली येत असताना
48,000च्या आसपास असणारा हा जो लो आहे तो तोडून आणखीन खाली जाऊ शकते, असं चित्र आपल्याला सध्या दिसतंय. कारण हेड अँड शोल्डर पॅटर्न हा बेअरिश पॅटर्न आहे. एकदा ही नेकलाईन तुटली, ही नेकलाईन तुटली, फार फार तर लेवल टेस्ट करायला येऊ शकते. पुढच्या वेळेला जर खाली जायला लागली तर आपल्याला 1:1 तरी ॲटलीस्ट टार्गेट देऊ शकते. 1:1 कसं काढायचं? इथपासून हा जो हाईट आहे म्हणजे दुसरा जो आपल्याला हाय बनलाय त्याचं मोजमाप करायचं की किती होतोय तो डिफरन्स. तितके पॉइंट आपल्याला काय होऊ शकतात, ह्या लेवलपासून खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर आता हे झालं हेड अँड शोल्डर पॅटर्न विषयी. आणि विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला तेजी सुद्धा होताना दिसते. आपण आता चार्ट पॅटर्न बघितला, प्राइस ऍक्शन बघितली. आता थोडंसं आपल्याला काय करायचं आहे की डेटा अनालिसिस करायचं नाहीये, त्याच्या आधी आपण काय करूया, फिब रिट्रेसमेंट लेवल लावूया आणि त्याच्या साहाय्यानं विश्लेषण करायचा प्रयत्न करूया. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मी ज्यावेळेला रिसेंट ट्रेंड लावला की रिसेंट ट्रेंड बँक निफ्टीमध्ये आपल्याला विकली टाइम फ्रेम मध्ये सेलिंगचा होता. मागचे 2 आठवडेच आपल्याला तेजी होतीये. कुठपर्यंत पोहोचलंय तर आपल्या लक्षात येईल साधारणपणे ही जी लेवल आहे 38.2% ची 50,150 च्या आसपास काय होतंय, रेझिस्टन्स घेतला जातोय. पुढच्या आठवड्यात जर काही कारणामुळे इथनं तेजी आली आणि 50,150 च्या वर आपल्याला क्लोजिंग मिळालं तर आपण काय म्हणू शकतो की आता ब्रेकआउटची संधी मिळू शकते. मात्र इथे लक्षात ठेवलं पाहिजे की ही 50% ची लाईन सुद्धा आहे. 50,866 च्या आसपास 50% ची लाईन आहे. तोपर्यंत ही लाईन आणि ही लाईन जोपर्यंत क्रॉस होत नाही आणि त्याच्यावर एक प्रॉपर ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आता तेजीची अपेक्षा करण्यात अर्थ नाहीये. तर हे झालं आपल्याला इथे फिब रिट्रेसमेंट लेवलनुसार. जर जायला लागलं तर वर जाताना 61.8 78.6% ही टार्गेट्स ठेवता येतील. खाली यायला लागलं तर 38.2% ची लेवल आहे 50,150. त्याच्याही खाली यायला लागलं तर मग आहे 49,270 ची लेवल. तर ह्या सर्व लेवल तुम्ही काय करू शकता, तुमच्याही चार्टवर ड्रॉ करून काढू शकता. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, मगाशी मी एक उल्लेख केला तो म्हणजे हेड अँड शोल्डर पॅटर्न आणि त्याची नेकलाईन. आता जी नेकलाईन आहे ती कशी ओळखायची, तर त्याच्यासाठी मी इथे काय करतोय, इथे मी काही लेवल्स काढतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ही त्याची नेकलाईन आहे आणि मी तुम्हाला आणखीन एक लेवल काढतो. आता ह्या ज्या 2 लेवल आहेत ना, ह्या 2 लेवल जर तुम्ही काळजीपूर्वक बघितल्यात तर लक्षात येईल की ह्या 2 लेवल सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणून काम करतात. पूर्वी इथे आलं, रेझिस्टन्स घेतला, इथे आलं, रेझिस्टन्स घेतला होता, गॅप अप ओपन झाली, इथे येऊन सपोर्ट घेऊन परत वर गेले. त्यानंतर अनेक वेळेला ह्या लेवलमध्ये आल्यावर सपोर्ट घेतला गेला, ह्या लेवलमध्ये आल्यावर सपोर्ट, इथे आल्यावर सपोर्ट, परत इथे आल्यावर सपोर्ट, परत इथे आल्यावर सपोर्ट, असं आपल्याला अनेक वेळेला घेतलं गेलं. फायनली आपण ती लेवल खालच्या दिशेनं ब्रेक केली आहे. त्यानंतर काय असतं, एक लो बनवला जातो, ती लेवल टेस्ट करायला पुन्हा वर येते. अशा वेळेला काय होऊ शकतं, ह्या आसपास आल्यावर आपल्याला रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो आणि त्यामुळे किंमत आणखीन खाली जाताना आपल्याला दिसू शकते. जर काही कारणानं आपल्याला बँक निफ्टीची किंमत वर जायला लागली आणि 50,438 च्या आसपास असणारी ही जी लेवल आहे ह्याच्या वर टिकायला लागली तर येणाऱ्या काळात आणखीन तेजी होऊ शकते. 50% ची लेवल आहे, त्यानंतर 61.8% ची लेवल आहे. अशी लेवल्स ह्या लेवल्स आपल्याला टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मागचे 2-3 दिवस जरी निफ्टीमध्ये सेलिंग दिसलं तरी बँक निफ्टीमध्ये आपल्याला अजूनही इथे मी तुम्हाला दाखवतो की ही जी 4 तारखेचा हाय बनलाय ना त्याच्या खाली अजूनही क्लोजिंग आलेलं नाही. हळूहळू आपल्याला रेड कॅन्डल बनताना दिसत आहेत पण ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग नाही आलंय. त्यामुळे ह्या लेवलला विशेष महत्व आहे. तर आता काय होऊ शकतं, पुढच्या आठवड्यात कदाचित गॅप अप ओपन होऊन वरच्या दिशेनं जाऊ शकतं किंवा गॅप डाऊन ओपन होऊन खालच्या दिशेनं जाऊ शकतं. तर त्या दृष्टीने आपल्याला काय करावं लागेल, फिब रिट्रेसमेंट लेवल लावून त्याचा विचार करावा लागेल. तर त्यासाठी मी काय करतोय, इथं फिब रिट्रेसमेंट लेवल ड्रॉ करतोय. टॉपला पहिलं, त्यानंतर बॉटमला
कारण इथे काय झालं होतं बघा, एक मोठं सेलिंग झालं, बाउन्स आला, परत सेलिंग झालं आणि इथूनच पुन्हा बाउन्स यायला सुरुवात झाली आणि आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनलेला दिसतोय. त्यामुळे खाली येत असताना आपल्याला ही 61.8% ची लेवल खूप मोठी लेवल म्हणून काम करणार आहे, सपोर्ट म्हणून. तर त्यामुळे जर खाली जरी यायला लागलं तरी आपल्याला 49,575 च्या आसपास असणारी ही जी लेवल आहे ही सपोर्ट म्हणून काम करू शकते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर एक छोटीशी का होईना कमेंट अवश्य करा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.